चंद्रपूर शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे महानगरपालिकेवर बकेट मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने महिला आणि नागरिकांनी हातात रिकाम्या बादल्या घेऊन मनपा मुख्यालयावर धडक देत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे। नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय। महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे। या संदर्भात अनेकदा निवेदनं देऊनही मनपा प्रशासनानं कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे। मोर्चादरम्यान महिलांनी रिकाम्या बादल्या घेऊन प्रशासनाचा निषेध नोंदवला। पाणी हा आमचा हक्क आहे, तो तात्काळ उपलब्ध करून द्या अशी मागणी आंदोलकांनी केली। तसंच शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीनं प्रभावी नियोजन करावं, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। उपायुक्तांना येऊन भेटलो। उपायुक्तांनी आम्हाला अनेक वेळा याद्या मागितल्या, आमच्या शिष्टमंडळांनी अनेक वेळा याद्या नेऊन दिल्या। त्यानंतर त्यांना फोनवरून सुद्धा अनेकदा सांगितले, मात्र मी स्वतः आली की ते हो म्हणतात। मग आमचं शिष्टमंडळ आलं की या टेबलावरून त्या टेबलावर फिरवतात। गेला महिनाभर झालं हेच सातत्याने सुरू आहे। म्हणून मग आमच्या महिला संतप्त झाल्या आणि म्हणाल्या की ताई, याचा आपल्याला परमनंट तोडगा काहीतरी काढावा लागेल आणि तो तोडगा फक्त एक आंदोलन केल्याने होऊ शकणार नाही, त्याचा वर्षभर पाठपुरावा करणं आवश्यक आहे। कारण आता पावसाळ्याची जस्ट सुरुवात होत आहे आणि पाऊस पडला की महिनाभरात पाण्याची पातळी वाढेल।